शेतकरी आणि युवक संवाद यात्रा या 15 दिवसात झाली आणि कसा प्रतिसाद या ठिकाणी तालुक्यात आपल्याला मिळाला? 1 ऑगस्टपासून ही सुरुवात झाली होती या यात्रेची. 15 ऑगस्टला तिचा शेवट झाला आणि आज सांगता समारंभ देवळाली प्रवरा या ठिकाणी आपल्या समोरच पार पडत आहे. अतिशय उत्तम आणि जबरदस्त प्रतिसाद आमच्या या यात्रेला मिळाला. युवक असतील, शेतकरी असतील, महिला असतील, त्याचबरोबर आमचे सर्वच बंधू भगिनी या यात्रेमध्ये सामील झाले आणि आम्ही ही यात्रा कुठेही बंद खोलीत न घेता ही ओपन चौकामध्ये जाऊन प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन ही यात्रा घेऊन गेलो होतो आणि या यात्रेच्या माध्यमातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काही प्रश्न आमच्या समोर आलेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळामध्ये. एकंदरीत आता जे आपल्या सांगता सभेच्या भाषणामध्ये आपण म्हणालात की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण मी लवकरच भेटणार, नेमकी याचं काय अर्थ आहे? याचा अर्थ असं की विधानसभा आम्हाला लढायची आहे. मागच्या 3 टर्मपासून मी काँग्रेसकडे तिकीट मागत आहे आणि सध्याला मी माझ्या कामाच्या जोरावरती हे तिकीट मागत आहे आणि मला खात्री आहे 100% यावेळेस युवक म्हणून मला संधी मिळेल. सर, पक्षाने आपल्याला संधी दिली नाही तर आपलं पुढचं बघून काय असेल? पक्ष मला 100% संधी देईल याची मला खात्री आहे. आपला माणूस मिळणार आपले नम्र तिकडे चाळीत कांद्याचं पण पाणी झालं तरी पण शेतमालाला हमी भाव नाही, कांद्याला पण हमी भाव नाही. जोड धंदाकारच ठरला तर दुधाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, एकदम गौतम गंभीर आहे महाराज. यावरती आपल्याला काहीतरी उपाययोजना करावी लागते. शेतकरी मेटाकुटीला आलाय, त्रस्त झालाय महाराज. शेतीमालाला हमी भाव नाही, दूध घेऊन यांना खोक्यात ठेवलं तर असं बोक्यासारखं वागू नये महाराज. प्रधानजी चला पुढे. नेक्स्ट आपाकडे खेडीचं काढ आपली काय सांगू महाराज, आमच्या शेतात पाणी भरायला गेले आणि मार्केट कमिटीचे संचालक खंडेराव सदाफळ, राजू चक्र नारायण, आपण व्यासपीठावर. त्यांचा पाय सापावर पडला आणि त्यांना सर्पदंश झालाय महाराज. सर्पदंश महाराज, आपला शेतकरी सुरक्षित नाही आणि पुरेसा वीज पुरवठाही नाही. हल्ला चढवतो तर कधी सर्पदंशाने मृत्यू होतो. आता शेतकऱ्यांचा सोडा, आपल्यासारख्या लोकांना सुद्धा किती त्रास होतोय महाराज या गोष्टीचा. आता कालचंच बघा ना,